मध्ये सोन्याचे दर पहिल्यांदाच 90,000च्या पार गेलेत। या वाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे, तर सोन्याचे दर जीएसटी सह 90,200 रुपयांवर गेलेत। दर वाढल्यामुळे लग्नसराईत ग्राहकांचं बजेट कोलमडलंय। चांदी ही 1 लाखाच्या पार गेली आहे, तर ट्रम्प सरकारने डायरेक्ट रेट सातत्याने वाढवलेले आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये सोन्याचे दर हे 95,000च्या पार जाण्याची शक्यता वर्तवली जाते। इतिहासात हा सर्वात हायेस्ट भाव झालेला आहे। याच्या मागचं मुख्य कारण ट्रम्प इफेक्ट आहे। जे टॅरिफ रेट्स जे लागू झालेले आहे त्याचा इफेक्ट आहे। बाकी मार्केट्सवरती याचा परिणाम पडतो आहे आणि थेट सोन्याचे भाव मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे एवढे सोन्याचे भाव आज आपल्याला वाढलेले पाहायला भेटले। पाहुयात पुढची बातमी। मुंबईच्या भांडूपमध्ये मराठी सेलिब्रिटींकडून धुळवडीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मराठी कलाकारांनी पर्यावरणपूरक रंगांची उधळण केली आणि धम्माल केली। अवधूत गुप्ते, संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, सिद्धार्थ जाधव यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली। बघ, हा असा एक क्षण आहे आणि सण पण आहे की जिथे आम्ही सगळे रंगकर्मी, सगळे कलाकार, तंत्रज्ञ सगळे एकत्र येतात, नाचतात, गातात, आपल्या भावना व्यक्त करतात। कुठेही मनात काही हेवा दावा नसतो, काही नसतो, सगळे गातात, नाचतात, मजा करतात। त्यामुळे हा सण मला खूप खूप आवडतो। ह्याच दिवशी सगळे एकत्र येतात, नाहीतर शूटिंगच्या वेळी एखाद दुसरं कोणतरी भेटतं, पण हा असा एक सण आहे ज्या दिवशी सगळे एकत्र येतात। त्यामुळे खूप मजा येते, बरं वाटतं, एक सॅटिस्फॅक्शन मिळतं। सर्वात आवडती होळी लहानपणीचीच आहे। जेव्हा आम्ही चाळीत राहायचो आणि वर्गणी काढायचो घराघरात जाऊन, आणि मग ते वर्गणीचे मग ते रंग आणायचे, मग पाणी प्रत्येक घराघरात जाऊन पाणी मागून घ्यायचं, किंवा मग जी लहानपणी एन्जॉय केली ती माझी आवडती आणि खरी आठवणीतली होळी आहे। ही पण तेवढीच प्रेमाची होळी आहे, कारण सगळे मित्र आहेत, पण शेवटी लहानपणीची आठवणी असतात, ती जास्त महत्त्वाची होळी वाटते। मला वाटतं होळीच्या इव्हेंटच्या निमित्तानेच आपल्या सगळ्या मराठी कलाकारांचं एकमेकांना भेटणं होतं, त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हा सण। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईच्या हातच्या पुरणपोळ्या, त्या आम्ही अजिबात मिस करत नाही। त्यामुळे आता घरी जाऊन मी थेट पुरणपोळ्यांचा ताव मारणार आहे। मी छान तूप सोड। होली फ्रेंड असा मित्र ज्याला रंग लावल्याशिवाय तुझी होळी ही पूर्णच होत नाही। आई माझी बेस्ट फ्रेंड आहे, सुरुवात मी त्याच्यापासूनच करते। आज सकाळी आईला त्यांनी रंग लावला, पाया पडले आणि मग इथे आले। यानंतर एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। संतोष देशमुख हत्याप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबत धुळवड, अंजली दमानिया यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। खोक्या उर्फ सतीश भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी, बीडच्या शिरूर कोर्टानं सुनावली शिक्षा, तर कालच्या घरावरच्या कारवाईनंतर अज्ञातांनी घरातलं साहित्य जाळल्याचा आरोप। एकनाथ शिंदे, अजित पवारांना नाना पटोलेंकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर, शिंदे अजितदादांची भाजपसोबत अवस्था फार वाईट, नानांची टोलेबाजी। माझं काही खरं नाही म्हणणाऱ्या जयंत पाटलांची शरद पवारांसह कृषी विज्ञान केंद्राची पाहणी, आपण नाराज नसल्याचंही केलं स्पष्टीकरण, तर सुप्रिया सुळेंकडून व्हिडिओ पोस्ट। मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासह साजरी केली धुळवड, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नातवासोबत लुटला धुळवडीचा आनंद, तर राज ठाकरेंकडूनही रंगांची उधळण। देशभरातील राजकीय नेते रंगले धुळवडीच्या रंगात, जेपी नड्डा, राजनाथ सिंग, योगी आदित्यनाथ, पुष्कर सिंग धामी, मोहन यादव यांनी लुटला धुळवडीचा आनंद, कार्यकर्त्यांसोबत नेत्यांची धमाल। श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा आणि वाराणसीमध्ये धुळवडीचा उत्साह, अबालवृद्ध थिरकले डीजेच्या तालावर, तर अजमेरमध्ये परदेशी पर्यटकांनी लुटला धुळवडीचा आनंद। सोलापूर शहरातही बर्ड फ्लूचा शिरकाव, अचानक मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं स्पष्ट, सोलापूर पालिका ऍक्शन मोडवर। आणि होळीला सोन्याच्या दरांनी पहिल्यांदाच ओलांडला 90,000चा आकडा, तर चांदीला 1 लाखाचा भाव। ऐन लग्नसराईत ग्राहकांचं बजेट कोलमडलं।